श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया आज महाराजांचा तुमच्यासाठी काय संकेत आहे. माना कि मुश्किल है सफर पर जागो मुसाफिर. माना कि मुश्किल है सफ़र पर जागो मुसाफिर. आपको जागने की ज़रूरत है. सोचो, क्रिएट करो. युनिवर्स आपके साथ है. अपने आप को क्रिएट करो. तिथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की कठीण आहे, माहिती आहे, मान्य आहे की कठीण आहे. असं म्हणत नाही की अरे खूप खूप इझी आहे आणि खूप मस्त आहे, पण तुम्ही आळस करताय किंवा तुम्ही तसं वागत नाही, असं नाही आहे. कठीण आहे आणि जेव्हा कठीण प्रसंग समोर येतो ना, तेव्हा माणूस डगमगतो, त्याच्यातली क्षमता जमते, थकतो, होतं. पण हार मानू नका, हेच तुम्हाला सांगण्यात आलं आहे. क्रिएट करा स्वतःला, जितपत तुम्ही स्वतःला क्रिएट करू शकता. आता हार न मानणे हे सुद्धा एका प्रकारचं स्वतःला क्रिएट करणंच झालं. आणि थकलात हे सुद्धा स्वतःला क्रिएट करणं झालं आहे. थकलात, थोडा वेळ आराम केला आणि लगेच उभे राहिलात पुन्हा पुढच्या वाटचालीसाठी. आणि तुमच्यासोबत अख्खं ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड नायक तुमच्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि अख्खं ब्रह्मांड तुमच्यासोबत आहे. ब्रह्मांडामध्ये अनेक शक्ती आहेत. देव आपल्या मदतीसाठी देवदूतांना पाठवतो किंवा देव आपल्या मदतीसाठी अनेक एनर्जीसला पाठवतो. अँजल्स नंबर पण तुम्हाला दिसत असतील आणि तिथूनही तुम्हाला खूप काही गायडन्स मिळत असतील. म्हणजे देव कोणत्या ना कोणत्या रूपात किंवा कोणत्या संकेतात आपल्याशी बोलत असतो आणि आपल्याला समजावतो. आता हा व्हिडिओसुद्धा एक संकेतच आहे. तर त्यामुळे तुमच्यासाठी पहिलं तर हा संदेश आला आहे. सेकंड, प्रभु तुमसे खुश है, तुम्हारी प्रार्थना सुनते हैं, तुम अकेले नहीं हो, वो सदैव पास है, परीक्षा पास करो, वो परिणाम भी अच्छा देंगे. बघा, देव तुमच्याशी खुश पण आहे. तुमच्या वागणुकीवर किंवा तुमच्या हिंमतीला, येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुटता, तुम्ही पूर्णपणे संपता किंवा तुम्ही थकता, पण तुम्ही पुन्हा स्वतःला बनवता, पुन्हा उभे राहता आणि ही गोष्ट देवाला खूप खूप आवडते तुमची, की तुमच्यामध्ये तेवढा साहस, तेवढी हिंमत आणि तेवढं संयम आहे आणि तुम्ही एकटे नाही आहात. हो, आता जगाने तुमचा साथ सोडला किंवा तुमच्या परिवाराने तुमची साथ सोडली, पण देवाने तुमची साथ कधीच सोडलेली नाही आणि पुढेही कधी देव तुमची साथ सोडणार नाही. तुमच्या आयुष्यात चालणाऱ्या ज्या परीक्षा आहेत ना, आता ते पण आपलेच कर्म असतात. देव कधीच आपल्यासोबत काही चुकीचं करत नाही. आपलेच कर्म आपल्यासोबत येऊन अशी आपल्याला ट्रीट करत असतात किंवा आपल्याला एक बोलतात ना, की आपली परीक्षा घेतात किंवा आपल्याला अजून तयार किंवा आपल्याला अजून म्हणजे एका प्रकारे जर सगळी निगेटिव्हिटी संपली तेव्हा पॉझिटिव्हिटी उगम करू शकते. सगळं नकारात्मक संपलं तेव्हा सकारात्मकता उगम करू शकते. तर असंच काहीतरी परीक्षा पण असते. आपल्या आयुष्यात येणारी परीक्षा, कष्ट, संघर्ष हे आपल्याला खूप मोठ्या पॉझिटिव्हिटीकडे, सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे असतात. कारण परिणाम चांगलेच असतात. संघर्षाचे परिणाम चांगलेच असतात. फक्त धीर हा कधी सुटायला नाही हवा. परिवार सपोर्ट नहीं करता पर ईश्वर करते हैं, बस इसलिए काम बनते हैं, पर इसका मतलब ये नहीं की परिवार का त्याग करो, प्यार करो. फॅमिली सपोर्ट करो ना करो, पण त्यांना नेहमी प्रेम करा आणि देव तुमच्या या